आता संध्याकाळचं म्हणा का सकाळचं म्हणा, उन्हाचं मी कधीच बाहेर निघत नाही, पण आज बाहेर निघावं लागलं आईमुळं. आईचे ब्लाऊज टाकेल होते मशीनवाली जोड शिव्यासाठी, तर मी पोचली मशीनवालीच्या घरी, कारण आईला जायचं होतं लग्नाला. टॉप इथंच टाकले होते मी, टॉप काही झाले नाही, पण आईचे ब्लाऊज आणून दिले घरी. ना आता हा कूड मी किती दिवसाचा घातला होता, याले काही माती आणून लावायची होती, अर्धी लावली होती आणि अर्धी राहिली होती. तर म्हटलं आज हे बी काम करून घ्यावं पटापट. तर उचलली बकेट आणि आपलं आखरात माती आणण्यासाठी, आणि आखरात नांगरेल होतं तर जवळूनच माती भेटत होती, तर सगळी माती आणून टाकली मी पहिले झपाझप बकेटाच्या बकेटा. आता 2 बकेटा झाल्या होत्या, मी शूट केलं आणि सगळी माती आणून टाकली ना. आता हे पाण्यानं वली करून लिपून घ्यायचं होतं, म्हणजे आपल्या पराठा इकडून तिकडून सरकणार नाही. इकडूनही लिप्याचं होतं आणि तिकडूनही लिप्याचं होतं. पटकन असं बकऱ्या याच्या पहिले लिपून घेतलं मी सगळं, झाडझूड करून एकदम ओके. झाडझूड केली आणि बकऱ्या आला. आता बकऱ्याला पाणी पाजायचं होतं, पण पहिले दूधही काढायचं होतं दादाले चहासाठी. दूध काढून घेतलं आणि एवढी माती आणली होती मी का एक बकेट कूड लिपूनही शिल्लक उरली होती. आईची तयारी झाली होती गावाला जायची. मग काय, संध्याकाळचा स्वयंपाक तर काही करायचाच नव्हता, कपड्याच्या घड्या करून घेतल्या. आणि चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.